तुळजाभवानी मंदिरात पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात तुफान गोंधळ आणि हाणामारी झालेली आहे। देवीची पालखी ठेवण्यावरून इथे वाद झालाय। पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। मिरवणूक चालू असताना गोंधळ झालाय। भाविकांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलीस आणि बीव्हीजी कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांमध्येच हाणामारी झाल्यानं मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। आज देवीचा सीमा उल्लंघन सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक तुळजापुरात दाखल झाले होते आणि त्याच हजारो भाविकांसमोर हा सगळा गोंधळ झाल्यानं मंदिर प्रशासनावर टीकेची नामुष्की आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांच्याकडून। ओमकार, नेमकं काय घडलेलं आहे? दीपाली, जर पाहिलं तर धाराशिवच्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये आज दसऱ्यानिमित्त सीमोल्लंघनाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडताना पाहायला मिळतो। यासाठी अगदी राज्यभरातून भाविक जे आहेत ते तुळजापुरात दाखल झालेले आहेत। असं असतानाच आई तुळजाभवानीला मुख्य जो गाभारा आहे तिथून बाहेर आणण्यात आला आणि तिथून ती जी पालखी आहे ती कुठेतरी बाहेर आणण्यात येत असतानाच कुठेतरी मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक आणि पोलीस यांच्यामध्ये देवीच्या मुख्य मंदिराच्या परिसरामध्ये एक पिंपळगट्टा आहे आणि त्याच्या बाजूला ही पालखी थांबवण्यावरून कुठेतरी वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे। यामध्ये जर पाहिलं तर हा जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास पोलिसांनी या सर्व सुरक्षा रक्षकांवर लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की देखील दोघांमध्ये झालेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर या नवरात्रोत्सव काळात तुळजापुरात लाखो भाविक जे आहेत ते दर्शनासाठी दाखल होत असतात। याच काळात सुरक्षा ठेवणं हे कुठेतरी मंदिर प्रशासनाची जबाबदारी आहे। मात्र जे सुरक्षा रक्षक यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत, जे पोलीस यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत, त्यांच्यामध्ये अशा पद्धतीनं गोंधळ आणि हाणामारी झाल्यानं कुठेतरी अनेक प्रश्न जे आहेत ते कुठेतरी ऐरणीवर आलेले आहेत की खरंच मंदिरामध्ये सुरक्षा आहे का, असे प्रश्न जे आहेत ते सध्या उपस्थित केले जात आहेत। निश्चितच ओमकार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तुळजापुरात पोलीस आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झालाय मंदिर प्रशासनावर, त्यामुळे टीकेची झोड उठली आहे।